हा जो मला नेटचा वन पीस शिवायचा होता, तर त्याचा मी अप्पर पार्ट एका शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केला आणि त्याचं कटिंगही एका शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं. तर त्याच्यासाठी मी ते घेर तयार करते आहे. आता इथे घेर तयार करताना, कट करताना मी दाखवलं होतं तुम्हाला, तिरका मी कटिंग केला होता आणि त्याचा मला जॉईंट द्यावं लागत होता थोडासा. तर तो मी जॉईंट देऊन घेतला आहे आणि मधून असा घेर शिवून घेतला. आता मधून घेर शिवून घेतल्यानंतर हा खालच्या बाजूला मला जॉईंट शिवून घ्यायला लागतो आहे. तो मी जॉईंट नीट शिवून घेते. आता हा नेटचा फॅब्रिक असल्यामुळे कशाप्रकारे त्याच्या अप्पर पार्टला नीट शिवून घ्यायला पाहिजे, कारण त्याला आपण ओव्हरलॉक करू शकत नाही आहे. तर ह्या नेट फॅब्रिकचा कसा अप्पर पार्ट मी रेडी केला आहे त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला पुढची प्रोसेस कळेल. आता मी ते घेर शिवून घेतल्यानंतर खालच्या बाजूने त्याला काठ मारून घेतले. 1 इंचाची बॉर्डर ती फोल्ड करून शिवून घेतली आणि ह्याला अस्तरचाही घेरा शिवून घेतला. आता अस्तरचा घेरा शिवून घेतल्यानंतर नेहमी आपण अस्तर 3 इंच कमी लावतो, तसंच कमी लावलं इथे आणि कमरेकडच्या बाजूला अस्तरवर मेन फॅब्रिक ठेवून मी शिलाई मारून घेते, जेणेकरून आपल्याला ओव्हरलॉक करता येईल. तिथे शिवल्यानंतरही आपण कमरेकडचा पार्ट ओव्हरलॉक करून घेऊ शकतो, पण मी इथे दोन्हीही पार्ट अगोदरच ओव्हरलॉक करून घेतलेत. आणि हा जॉईन करून झाल्यानंतर अप्पर पार्ट आणि हा घेरा शिवून घ्यायचा आहे आपल्याला. तर हा घेर तयार झाला आहे आणि हा अप्पर पार्ट तयार झाला आहे. मी अप्पर पार्टला एका साईडनं स्टिच केलं आणि एक साईड तशीच ओपन ठेवली आहे, जेणेकरून आपला घेरही एका साईडनं पॅक आहे आणि एक साईडला ओपन आहे. त्याप्रकारे आपल्याला जॉईन करता येतील. तसं जॉईन केलं तर फिटिंग करतानाही प्रॉब्लेम येत नाही. आपण दोन्हीही अप्पर पार्ट दोन्हीकडून पॅक केला आणि घेरही दोन्हीकडून पॅक केला तर ते नीट फिटिंगमध्ये करता येत नाही, म्हणून हे अशा प्रकारे एक साईडला पॅक करून घ्यायचं. आता तुम्ही दरच वेळी सांगते की मी अस्तरचा घेरा वेगळा शिवून घेते आणि मेन फॅब्रिकचा घेरा वेगळा शिवून घेते. त्याचप्रकारे तुम्ही जर शिवत असाल तर त्याचप्रकारे प्रत्येक ड्रेसला असं शिवून घ्या. थोडा 2 शिलाईने वेळ होतो, पण खूप छान असा घेरा शिवला जातो. आता इथे जेव्हा फिटिंग करायची वेळ येते ना, तेव्हा परफेक्ट फिटिंगचं मेजर घ्यायचं आणि जेवढं आपल्याला फिटिंगचं उरते त्याच्यावर खूण करून घ्यायची आणि फिटिंग करून घ्यायचं. कमरेपर्यंत आपण येतोच, पण कमरेच्या इथून काय करायचं, घेरा आतूनही नीट कुठे फॅब्रिक अडकलं नाही ना असा चेक करायचा आणि मगच तो शिवून घ्यायचा. आणि थोडीशी अशी तिरकी शिलाई मारली तर कमरेत जेव्हा तब्येत वाढेल, कमी होईल, तेव्हाही तिथे फिटिंग करताना खूप छान असा खोलता वगैरे येईल, त्याचा लुक बिघडणार नाही खोलल्यानंतरसुद्धा. असा काही सायचा बॅक नेक आहे आणि असा काही सायचा फ्रंट नेक आहे आणि ह्यांचाच हा ड्रेस आहे. तर त्यांनी घालून बघितला, त्यांनाही खूप आवडला. तुम्हाला जर हा ड्रेस आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.